ती उघड्या डोळ्यांनी फक्त जमिनीकडे पाहत बसली होती. बाहेरून ती शांत दिसत होती, पण आतमध्ये प्रचंड वादळ चालू होतं. तेवढ्यात अचानक दार उघडलं आणि रुद्र धापा टाकत आत आला. अंधारातच त्याने आरवीला सोफ्यावर बसलेलं पाहिलं आणि तो चकित झाला. आरवीला सुखरूप पाहून त्याला दिलासा मिळाला. "आरवी, कुठे होतीस तू? तुला माहीत आहे का किती वेळापासून मी तुला शोधतोय?" रुद्र घाईघाईने तिच्या जवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. त्याचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. आरवीपासून दूर होण्याची भीती त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होती. त्याने तिला इतक्या ताकदीने कवटाळलं की जणू तो कधी तिला सोडणारच नाही. त्या क्षणी आरवीलाही रुद्राच्या उबदार स्पर्शाची फार गरज होती. त्याच्या बाहुपाशात येताच तिने डोळे मिटले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. रुद्रच्या मिठीत तिला सुरक्षित वाटलं आणि ती त्याला बिलगून रडू लागली. रुद्रला माहीत होतं की ती का रडत आहे. त्याने तिला काही वेळ तसेच रडू दिले. थोड्या वेळाने त्याने आरवीला उठवलं आणि आपल्या बाहुपाशात उचलून बेडरूमकडे नेलं. आरवीचे डोळे अधिकच ओलसर होत होते. रुद्रने तिला बेडवर बसवलं आणि टेबलावरून पाण्याचा ग्लास भरून तिच्या हाती दिला. पण तिला फक्त रडण्याची इच्छा होत होती. तिने ग्लास नाकारला आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. रुद्र तिची मनस्थिती समजून गेला. त्याने ग्लास बाजूला ठेवला आणि पुन्हा तिला घट्ट कवटाळलं. तिच्या केसांमधून हात फिरवत तो हळू आवाजात म्हणाला, "तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुला मिळवू पाहत होता. मग अशा माणसासाठी तुझे मौल्यवान अश्रू वाहवण्यात काय उपयोग?" रुद्रच्या या शब्दावर आरवीने क्षणभर रडणं थांबवलं आणि म्हणाली, "मम्मी पप्पानंतर तोच तर माझं सगळं काही होता रुद्र. मी त्याच्यावर जितकं प्रेम केलं तितकं कधी स्वतःवरही केलं नव्हतं. मग त्याने माझ्याशी असं का केलं? मी त्याच्याशिवाय माझं आयुष्य कल्पनाही करू शकत नाही." तिचं बोलणं ऐकून रुद्रच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नकळत त्याची पकड आणखीनच मजबूत झाली. आरवीला त्याच्या त्या स्पर्शातून हक्काची जाणीव होत होती. पण तिचं मन संभवच्या सत्यामुळे आतून आधीच तुटलं होतं. काही वेळापूर्वी क्लबमध्ये तिने संभवला मुलींच्या गर्दीत पाहिलं. तेव्हा तिला जाणवलं की तिचं त्याच्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहून आरवीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. संभव इथे? नाही, हा माझा भ्रम आहे. तो मला फसवू शकत नाही, असं ती स्वतःला सांगू लागली. तिने डोळे चोळले, पण संभव तिथेच होता. शेवटी तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडू शकत नव्हती. तिच्या मनात गोंधळ होता. तिच्या आयुष्यात एकच माणूस होता, संभव, आणि तोच तिला फसवत होता. तिने स्वप्नातही असा कधी विचार केला नव्हता. आई-वडिलांनंतर संभवच तिचं सगळं काही होता, पण आज तिला जाणवलं की संभवसाठी ती काहीच नव्हती. त्याचे शब्द तिला वारंवार आठवत होते. तिचं हृदय तुटलं होतं हे समजल्यावर की तो फक्त तिचा वापर करत होता आणि लग्नही फक्त स्वार्थासाठी करणार होता. तिच्या डोळ्यात राग दाटून आला. ती त्याचं हे रूप सहन करू शकत नव्हती. ती तिथून हॉटेलच्या बाहेर पडली. गाडी न घेता ती रस्त्यावरून पायी चालू लागली. मनात विचारांचा गराडा होता. तिची दुनिया कोसळली होती. ती अनाहूतपणे रस्त्यावरून चालत होती. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि हृदयात प्रचंड वेदना. अचानक ती गुडघ्यावर बसली आणि जोरात किंचाळली. थोड्या वेळापूर्वीचं पाहिलेलं दृश्य पुन्हा नजरेसमोर आलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरवीने रुद्रला आणखीन घट्ट धरलं. ती सतत रडत होती. रुद्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "रुद्र, त्याने माझ्याशी असं का केलं? आता मी काय करू? तो इतका वाईट निघाला आणि मी त्याच्यावर जीव लावला. मला स्वतःचाच तिरस्कार वाटतोय. आय हेट माय सेल्फ. आय हेट हिम. आय हेट हिम." आरवीने रडत रडत आपलं डोकं रुद्रच्या छातीवर टेकवलं. "बस आता आरवी. किती रडशील? असं केलंस तर तुझी तब्येत बिघडेल. जे झालं ते विसर. त्याला कशी शिक्षा द्यायची याचा विचार कर." रुद्र म्हणाला. पण आरवीला काही ऐकूच येत नव्हतं. ती फक्त रडत राहिली. रुद्र गोंधळला. शेवटी त्याला एकच योग्य उपाय वाटला. त्याने आरवीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आरवी क्षणभर स्तब्ध झाली, पण तिने विरोध केला नाही. त्या स्पर्शाने ती हळूहळू शांत होत गेली. अखेरीस ती पूर्णपणे रुद्रच्या जवळ आली आणि दोघे एकमेकांशी एकरूप झाले. सकाळचे 6 वाजले होते. बाल्कनीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी खोली उजाळून निघाली. त्याच वेळी रुद्रची झोप उघडली. त्याने तिला अगदी जवळ झोपलेलं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. तो तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. तेवढ्यात त्याला रात्रीच्या घटना आठवल्या. त्या गोड क्षणाची आठवण होताच त्याचा चेहरा खुलला. त्याने प्रेमाने आरवीकडे पाहिलं. तो तिच्या जवळ झुकून तिला चुंबन देणार होता, पण अचानक थांबला. माहीत नाही तिची मागच्या रात्रीबद्दल काय प्रतिक्रिया असेल. दूर राहिलेलं बरं, असं त्याने मनाशी ठरवलं. रुद्रने तिला हळू स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच आरवीच्या शरीरात हालचाल झाली.
आणि रुद्राने पटकन डोळे मिटले. रुद्र आरवीच्या प्रश्नांना टाळू पाहत होता म्हणून तो झोपण्याचं नाटक करू लागला. आरवीने डोळे उघडले आणि रुद्रला पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण लगेचच ते हास्य नाहीसं झालं. ती पटकन रुद्रपासून दूर झाली आणि रागाने त्याच्याकडे रोखून पाहू लागली. त्याचवेळी तिला संभवची आठवण झाली आणि तिचा राग अधिकच वाढला. तिच्या डोळ्यातून संतापाची ठिणगी उडत होती. ती लगेच उठली आणि बाथरूमकडे निघाली. तिने शॉवर ऑन केला आणि त्याखाली बसून राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या डोळ्यासमोर वारंवार फक्त संभवचा चेहरा फिरत होता. संभव आणि त्या मुलीचं नातं आठवताच ती जोरात किंचाळली. संभवने दिलेला विश्वासघात ती सहन करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. आय हेट यू संभव. मी तुला सोडणार नाही. तू माझा वापर फक्त स्वतःच्या गरजेपोटी केलास ना? आता बघ मी काय करते. आरवीने मनाशी ठरवलं आणि संभवला आपल्या जाळ्यात ओढून त्याला शिक्षा द्यायचा प्लॅन आखू लागली. रुद्रने आरवीची किंकाळी ऐकली आणि तो दचकून उठून बसला. आरवी, मला तिच्याजवळ जावं लागेल. असं म्हणत तो बेडवरून उठणार इतक्यात आरवी बाथरूममधून बाहेर आली. तिला पाहून रुद्रने सुटकेचा निश्वास सोडला. तो लगेच उठून तिच्या जवळ गेला. आरवी, तू ठीक आहेस ना? रुद्रने तिच्यासमोर येत विचारलं. पण उत्तर देण्याऐवजी आरवीने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. रुद्रला वाटलं की ती अजूनही ठीक नाही म्हणून तिला सांत्वन देण्यासाठी त्याने तिचा हात धरला. पण पुढच्या क्षणी आरवीने त्याचा हात झटकून दूर केला आणि रागाने जोरात ओरडली. डोंट टच मी मिस्टर रुद्र राजपूत. आरवीने फक्त रुद्र न म्हणता रुद्र राजपूत असं म्हणणं रुद्रच्या मनाला बोचलं. तो तिच्या मागे गेला आणि तिचा हात धरून तिला जवळ खेचलं. काय झालं आरवी? तू इतकं विचित्र का वागत आहेस? रुद्रचाही आता आवाज थोडा उंचावला. आरवी त्याच्या बोलण्यावर हसू लागली आणि मग खुन्नस भरल्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, रिअली? तुला खरंच माहीत नाही काय झालंय? काल मी आउट ऑफ माइंड होते आणि तू त्याचा फायदा उठवलास आणि आता म्हणतोयस काय झालंय आरवी? रिअली रुद्र, काल रात्री जे काही झालं त्यानंतर ह्या प्रश्नाची खरंच गरज आहे? आरवीच्या उत्तराने रुद्र अवाक झाला. त्याच्या मते काल जे काही घडलं त्यात दोघांचीही संमती होती. पण आता हे वागणं का? काय? तुला आपल्यामध्ये जे काही झालं त्याचं दुःख वाटतंय? रुद्रने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. आरवी काही बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिने त्याच्या डोळ्यात आपल्याविषयी भावना पाहिल्या, पण तिला रुद्रची दया किंवा हमदर्दी नको होती. तिने त्याला ढकलून स्वतःपासून दूर केलं आणि खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रुद्रने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला ओढून घेतलं. तू उत्तर न देता इथून जाऊ शकत नाहीस. त्याच्या आवाजातील कठोरपणा पाहून आरवी थोडी दचकली. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आणि मला द्यायचंही नाही. पण हो, तू मात्र माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकतोस, आरवी म्हणाली. रुद्र आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तू तर कालपर्यंत कोमात होतास ना? मग अचानक कोमातून बाहेर कसा आलास? आणि बाहेर आलास तरी इतका फिट अँड फाईन कसा? आरवीच्या प्रश्नाने रुद्रच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. त्याला समजलं की तो आता अडचणीत सापडला आहे. त्याच्या प्रश्नांना उत्तर मिळो वा न मिळो, पण आरवीच्या प्रश्नाचं उत्तर भेटल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती. पृथ्वी, तुझा भाऊ कोमातून बाहेर आला आहे. जा पटकन मंदिरातून आरतीची थाळी घेऊन ये. आपण त्याची आरती करूया. आरवी रुद्रकडे पाहत दात कचरत म्हणाली. आरवी ज्या प्रकारे वागत होती त्यावरून वाटत होतं की ती खरंच त्याची पत्नी आहे. हे पाहून रुद्र हैराण झाला. काय आरवीच्या मनात माझ्यासाठी भावना आहेत? ह्या विचाराने त्याचं रोम रोम शहारलं. पण लगेचच त्याला DGP सरांचे शब्द आठवले. तुला आरवीसोबत फक्त प्रेमाचं नाटक करायचं आहे, खरंच प्रेम नाही. हे आठवताच रुद्रचा चेहरा उतरला. तितक्यात पृथ्वी घाईघाईने त्याच्या जवळ आली. रुद्रला समोर उभा असलेला पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. ती पटकन त्याला बिलगली आणि रडवेल्या स्वरात म्हणाली, देवाची खूप खूप कृपा. तुम्ही लवकर बरे झालात भैया. मी खूप खुश आहे. आरवीने रुद्रकडे रागाने पाहिलं आणि मग आपल्या खोलीत निघून गेली. रुद्र तिला जाताना पाहतच राहिला. तेव्हाच पृथ्वी म्हणाली, भैया काय झालं? तुमचं आणि वहिनीचं भांडण झालं का? रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि सहजपणे म्हणाला, नाही ग बच्चा, तुझ्या मनात जे चाललंय तसं काहीच नाही. ती थोडी नाराज आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, मी तिला समजावेन. ठीक आहे भैया, मी ऑफिसला निघते. आज माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तुम्ही आज ऑफिसला येणार की उद्या? पृथ्वीने विचारलं. तू जा, मी आणि आरवी आज ऑफिसला येणार नाही. तू एल्विसला घेऊन जा आणि काळजी घे, रुद्र म्हणाला आणि तिला मिठी मारून कपाळावर किस केलं. ठीक आहे भैया, बाय. तुम्ही आणि वहिनी काळजी घ्या. असं म्हणत पृथ्वी घराबाहेर पडली. बाहेर येताच तिने पाहिलं की एल्विस कार घेऊन उभा आहे.
रुद्रने आधीच एल्विसला मेसेज करून सांगितलं होतं की आज पृथ्वीला सोबत घेऊन जा. एल्विस त्यानुसार रुद्रच्या फ्लॅटजवळ पोहोचला होता. पृथ्वी खाली आली आणि कारमध्ये बसली. एल्विस, ऑफिसला जाताना एखाद्या कॅफेत गाडी थांबव. मला खूप भूक लागली आहे. आज घरी काही बनलं नव्हतं, पृथ्वी म्हणाली. एल्विसने मान डोलावली आणि कार कॅफेकडे वळवली. दोघंही कॅफेमध्ये पोहोचले. पृथ्वी आत गेली आणि तिच्या सुरक्षतेसाठी एल्विसही तिच्या मागोमाग आत गेला. पृथ्वीने स्वतःसाठी कॉफी आणि सँडविचचं ऑर्डर दिलं आणि एल्विसलाही त्याच्या पसंतीचा नाश्ता मागवायला सांगितलं. एल्विसनेही स्वतःच्या आवडीचा नाश्ता मागवला. दोघांचा नाश्ता टेबलावर आलाच होता तेवढ्यात अचानक कॅफेच्या बाहेर गोंधळ माजला. एक मुलगी धावत कॅफेमध्ये आली आणि पृथ्वीच्या टेबलाच्या मागे लपली. त्याचवेळी 2-3 गुंड कॅफेमध्ये शिरले. कॅफेत असणाऱ्यांचा श्वास वर खाली होऊ लागला. पृथ्वीने घाबरून एल्विसकडे पाहिलं. एल्विस मात्र त्या गुंडांशी भिडायला सज्ज झाला होता. इकडे पृथ्वी निघून जाताच रुद्र खोलीत आला तर त्याने पाहिलं की आरवी आपलं बॅग पॅक करत होती. हे पाहून रुद्रचे डोळे मोठे झाले. आरवी, तू कुठे चालली आहेस? आरवी, मी काही विचारलंय. रुद्र सरळ तिच्या जवळ गेला. तुला काय त्रास आहे? मी कुठेही जाऊ, माझी मर्जी. आरवीने बॅगची चेन बंद केली आणि खोलीतून बाहेर निघू लागली. पण रुद्रने तिला अडवलं. तू कुठेही जाऊ शकत नाहीस, मी तुला जाऊ देणार नाही. रुद्र तिच्यासमोर उभा राहिला. पण आरवी आता त्याच्या म्हणण्याकडे लक्ष देणार नव्हती. तिने रुद्रकडे रागाने पाहिलं आणि काहीही न बोलता त्याला ढकलून घरातून बाहेर पडली आणि थेट स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेली. आरवी, माझं ऐक तर. रुद्रही तिच्या मागे तिच्या घरी गेला. काय पाहिजे तुला? मला थोडा वेळ एकटीला सोडू शकत नाहीस का? मला वेळ हवा आहे. आता मला कुणाशीच बोलायचं नाही. म्हणून प्लीज हात जोडून सांगते, मला एकटं सोड. आरवीने रुद्रसमोर हात जोडले. आरवी, प्लीज एकदा तरी माझं ऐकून घे. रुद्रनेही तिचा हात पकडून विनंती केली. आरवीला वाटलं रुद्रकडून सत्य जाणून घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. ठीक आहे, बोल. काय म्हणायचं आहे तुला? काल रात्री जे माझ्यासोबत केलंस त्याबद्दल की तुझ्या आणि डीजीपी सरांमध्ये जी खिचडी शिजते त्याबद्दल? आरवी निर्धास्तपणे रुद्रच्या डोळ्यात बघत विचारत होती. पण तिचा प्रश्न ऐकून रुद्रचे डोळे मोठे झाले. आरवीला माझ्या आणि डीजीपी सरांच्या कनेक्शनबद्दल कसं काय कळलं? अजून काय काय तिला माहीत असेल? तिला जर सगळं कळलं असतं तर ती काल रात्री माझ्या घरी आलीच नसती. रुद्र विचारात पडला. इतक्यात आरवीने त्याच्या समोर चुटकी वाजवली. रुद्र भानावर आला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. काय विचार करतोयस? हेच ना, मला कसं कळलं तुझ्या आणि डीजीपी सरांबद्दल? आरवीच्या प्रश्नावर रुद्रने आधी होकारार्थी मान हलवली पण लगेच नकारार्थी हलवून म्हणाला, मी तसं काही विचार करत नव्हतो. चल खोटारडा, मला माहीत आहे तू काय विचार करतोयस. पण जर मान्य करायचं नसेल तर नको करू. तरी मी तुला सांगणारच की मला कसं कळलं. तुझा आणि डीजीपी सरांचा प्लॅन भारी होता. पण तुम्ही एक चूक केली. तू कोमात असल्याचा जो ड्रामा केलास त्याने तुझी पोल माझ्यासमोर उघडली. पहिल्याच दिवशी जेव्हा डीजीपी सर तुला भेटायला आले तेव्हाच मला शंका आली होती आणि दिवसेंदिवस ती शंका वाढत गेली. तू कोमाचं नाटक करत होतास पण ते व्यवस्थित करत नव्हतास. वारंवार अशा चुका होत होत्या की मला तुझ्यावर अधिक शंका येऊ लागली. त्यानंतर मी तुझ्या रूममध्ये ठेवलेला लॅपटॉप उघडला. 1 मिनिट, तो लॅपटॉप पासवर्डशिवाय उघडतच नाही. रुद्रने तिला अडवलं. हो रुद्र डार्लिंग, पासवर्डशिवाय उघडणं अशक्य होतं. पण माझी एक फ्रेंड हॅकिंगमध्ये माहीर आहे. तिच्या मदतीने मी त्या लॅपटॉपला अनलॉक केलं. मी त्यातून तुझ्याबद्दलची माहिती शोधली पण ऑफिसशी संबंधित माहितीच मिळाली. मी निराश झाले पण हार मानली नाही. मी लॅपटॉपचा बारकाईने शोध घेतला आणि एका कोपऱ्यात मला तुझा आणि डीजीपी सरांचा फोटो मिळाला. तेव्हा मला समजलं की माझ्या आयुष्यात तुझं येणं हे फक्त डीजीपी सरांचं नाही तर तुझंही प्लॅन आहे. आता सांग, हे सगळं का केलंस? तुझा आणि डीजीपी सरांचा उद्देश काय आहे? डीजीपी सरांच्या मते तू मोठा माफिया आहेस. तर मग तुझे सगळे अकाउंट्स क्लिअर कसे? तुझ्याकडे ब्लॅक मनी का नाही? आणि ही पृथ्वी कोण आहे? आरवीने एकदम इतके प्रश्न केले त्यामुळे रुद्र गोंधळला की आधी कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. रुद्र अजून विचार करत असताना आरवीने दुसरा प्रश्न टाकला. तू डॉन नाहीस, बरोबर ना? तूही माझ्यासारखाच डीजीपी सरांचा माणूस आहेस ना? आता आरवीपासून सत्य लपवण्यात काही अर्थ नव्हता. त्याने मान हलवून होकार दिला. आरवी थक्क झाली. तिने अंधारात टाकलेला बाण अगदी निशाणावर लागला होता. तेव्हा रुद्र म्हणाला, मी तुला डीजीपी सरांच्या ऑर्डरशिवाय सगळं सांगू शकत नाही. पण माझी खरी ओळख मात्र देऊ शकतो. माझं खरं नाव रिश्वंत ठाकूर आहे आणि मीही तुझ्यासारखाच एक अंडरकव्हर ऑफिसर आहे. रिश्वंत?
आरवीने रुद्रच्या शब्दांना पकडलं आणि तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ती थक्क होऊन रुद्रकडे पाहू लागली. आपण आधीही भेटलो आहोत का? आरवीने विचारलं. रुद्रने फक्त मान हलवली. आरवी अजून प्रश्न विचारणार होती, पण रुद्रने तिला थांबवलं. बस आरवी, यापेक्षा जास्त मी तुला सांगू शकत नाही. DGP सर इथे नाहीत, ते बाहेर गेले आहेत. ते परत आल्यावर आपण बोलू. ठीक आहे, मी DGP सरांची वाट पाहीन. मला त्यांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत. असं म्हणत आरवी खिडकीकडे पाहू लागली. अचानक तिची नजर खाली मैदानाकडे गेली. ती एल्विस आणि पृथ्वीबरोबर कोण आहे? तिच्या प्रश्नावर रुद्रही त्याच दिशेला पाहू लागला. रुद्रने त्या मुलीकडे पाहताच नकळत त्याच्या तोंडून निघालं, आश्वी. तो लगेच खाली धावत गेला. आरवी त्याला जाताना पाहत राहिली. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ही आश्वी कोण आहे? आणि तिला पाहताच रुद्र एवढा धावत तिच्याकडे का गेला? आरवी विचार करतच बाहेर आली. तोपर्यंत पृथ्वी आणि एल्विस त्या मुलीला म्हणजेच आश्वीला लिफ्टने वर घेऊन आले होते. वहिनी प्लीज मदत करा, पृथ्वीने आरवीला पाहताच विनंती केली. आरवीचा मदत करण्याचा काही इरादा नव्हता, पण पृथ्वीने मदत मागितली म्हणून ती नकारही देऊ शकली नाही. रुद्र दरवाजा उघडत होता. तोवर एल्विस, पृथ्वी आणि आरवी तिघांनी मिळून बेशुद्ध आश्वीला घरात आणलं आणि सोफ्यावर झोपवलं. पृथ्वी, ही मुलगी कोण आहे? आरवीने विचारलं. पृथ्वी रुद्रकडे पाहू लागली. जणू विचारत होती की आरवीला आश्वीबद्दल सांगायचं की नाही. पण रुद्र तर आश्वीजवळ बसून तिची काळजी घेत होता. तिचे हातपाय चोळत तिला ऊब देत होता, जेणेकरून ती लवकर शुद्धीवर यावी. आश्वीच्या उपस्थितीत रुद्र जणू आरवीला पूर्ण विसरूनच गेला होता. पृथ्वी, पटकन पाणी घेऊन ये, आरवीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच रुद्र म्हणाला आणि पृथ्वी धावत किचनमध्ये गेली. ती लगेच पाणी घेऊन आली आणि रुद्रच्या हातात दिलं. रुद्रने पाणी आश्वीच्या चेहऱ्यावर शिंपडलं आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. पण तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की ती फार आजारी आहे आणि सहज शुद्धीवर येणार नाही. एल्विस, लगेच डॉक्टरला फोन कर, मी आश्वीला आत खोलीत नेतो. तू डॉक्टरला फोन करून घरी बोला. रुद्रने आदेश दिला आणि आश्वीला उचलून स्वतःच्या खोलीत घेऊन गेला. हे पाहून आरवी चकित झाली. तिला रुद्र आणि आश्वीचं नातं समजेना. एल्विस डॉक्टरला फोन करू लागला. पृथ्वी रुद्रकडे जाणार होती तेव्हाच आरवीने तिचा हात पकडून थांबवलं. पृथ्वी तिच्याकडे पाहू लागली. आरवी तिला एका बाजूला घेऊन गेली आणि विचारलं, पृथ्वी, ही मुलगी कोण आहे? रुद्र तिची एवढी काळजी का घेतोय आणि तुला ही बेशुद्ध अवस्थेत कशी सापडली? पृथ्वी शांत राहिली. तिला रुद्रच्या परवानगीशिवाय काही सांगणं योग्य वाटलं नाही. पृथ्वी, मी काही विचारलंय, उत्तर देशील? आरवीने पुन्हा विचारलं. पृथ्वी थोडं थांबली आणि मग एका श्वासात बोलून गेली, वहिनी, ही मुलगी, ही आश्वी आहे, रुद्र भैयाची एक्स गर्लफ्रेंड. आरवीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. भैया आणि आश्वी लहानपणापासून सोबत आहेत. ते एकमेकांवर खूप प्रेम करायचे. ते लग्नही करणार होते, पण काय झालं कुणास ठाऊक. आश्वी अचानक रातोरात गायब झाली आणि त्यानंतर तुमचा भैयाच्या आयुष्यात प्रवेश झाला. आश्वीबद्दल मग काहीच माहिती मिळाली नाही. आज मी आणि एल्विस ऑफिसला जाण्याआधी कॅफेत गेलो होतो. तिथे आम्हाला आश्वी भेटली. तिच्या मागे काही गुंड लागले होते. कसंबसं आम्ही तिला वाचवलं, पण तोवर ती घाबरून बेशुद्ध पडली होती, पृथ्वीने सांगितलं. तर आरवी विचारात पडली. इतक्यात रुद्रने पृथ्वीला आवाज दिला आणि ती त्याच्याकडे गेली. आरवी अजूनही विचारांच्या गर्तेत होती. रुद्र आश्वीवर प्रेम करायचा, मग दोघं वेगळे का झाले? तो अजूनही आश्वीवरच प्रेम करतो का? जर करतो तर मग त्याने माझ्याशी लग्न का केलं? मला आश्वीबद्दल इतकी जलन का होत आहे? रुद्रला तिची काळजी करताना पाहून मला का एवढा राग येतोय? असं वाटतंय आत्ताच तिला ढकलून घराबाहेर काढावं. आरवीने आपल्या खोलीकडे नजर टाकली आणि रुद्रला आश्वीची काळजी करताना बघून अजून जास्त रागाने संतापली. पण लगेच तिला स्वतःचं आणि रुद्रचं नातं आठवलं. शटअप आरवी, तू काय विचार करतेस? तुला माहीत आहे ना, रुद्राने जबरदस्तीने तुझ्याशी लग्न केलंय आणि हे विसरू नकोस की तू मिशनवर आहेस. मिशन संपताच तुला रुद्रच्या आयुष्यातून निघून जायचं आहे. हो, रुद्र माफिया नसेल कदाचित, पण त्याच्याबरोबर तुझं काही भविष्य नाही. तू आणि रुद्र एकमेकांसाठी बनलेलेच नाही. तुझं लक्ष फक्त गुन्हेगारांना शिक्षा देणं आहे, आरवी मनात म्हणाली. पण लगेचच तिच्या डोक्यात आणखीन एक प्रश्न आला. हो, मान्य की मी आणि रुद्र एकत्र राहू शकत नाही, पण काल रात्री आमच्यामध्ये जे झालं ते जर आश्वीला कळलं तर? आणि संभव? अचानक संभवचं नाव आठवताच आरवी रागाने पेटून उठली. आता तिच्या मनात रुद्र आणि आश्वीऐवजी संभवच्या गोष्टी फिरू लागल्या. संभव आणि जियाचं बोलणं आठवताच तिचं रक्त खवळलं. संभव,
तू हे बरोबर केलं नाहीस. जर तुझ्या कृत्याची शिक्षा तुला दिली नाही तर माझं नाव आरवी नाही. तू माझा गैरफायदा घेऊन माझ्यावर प्रेम केलंस ना? आता बघच मी तुझं काय करते. आरवी मनोमन विचार करत घरातून बाहेर पडली. ती बाहेर येताच एल्विसने विचारलं, मॅडम आपण कुठे जात आहात? आरवीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. एल्विसचा हा प्रश्न तिला आवडला नाही. सॉरी मॅम. आरवीचा राग ओळखून एल्विसने लगेच माफी मागितली. कारची चावी, आरवी म्हणाली. काय मॅम? एल्विसने आश्चर्याने विचारलं. बहिरा आहेस का? कारची चावी दे, मला अर्जंट कुठेतरी जायचं आहे, आरवी म्हणाली. एल्विसने चावी देत विचारलं, मॅम सरांना तरी कळवा. भाडमध्ये गेले तुझे सर, आरवी चिडून म्हणाली आणि फ्लॅटमधून बाहेर पडली. ती घराबाहेर आली आणि तिने लगेच संभवला फोन लावला. हा फोन का उचलत नाही? आरवी चिडून म्हणाली आणि पुन्हा कॉल लावला. संभव आता ड्युटीवर रुजू झाला होता, त्यामुळे त्याने आरवीचा फोन उचलला नाही. तो कामात गुंतलेला होता. त्याची नजर फोनच्या स्क्रीनवर गेली आणि आरवीचा कॉल पाहून त्याला आनंदही झाला, पण ड्युटीवर असल्याने त्याने फोन न उचलता सायलेंट मोडवर ठेवला. संभवने फोन उचलला नाही म्हणून आरवीला अजूनच राग आला. ती आधीच संतापलेली होती आणि त्या संभवने फोन उचलला नाही म्हणून तिचा राग शिगेला पोहोचला. या क्षणी तिला संभवपेक्षा रुद्रवर जास्त राग येत होता. आश्वी आणि रुद्रला एकत्र पाहून तिला अजिबात बरं वाटत नव्हतं, पण त्याबाबत ती काहीच करू शकत नव्हती. ती एका मिशनसाठी रुद्रसोबत होती आणि जोपर्यंत मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला आपल्या मनात कोणत्याही भावनेला स्थान द्यायचं नव्हतं. तिला चांगलं ठाऊक होतं की 6 महिन्यांनी तिला नवं मिशन मिळेल आणि रुद्रला सोडून तिला पुन्हा मिशनसाठी निघून जावं लागेल. म्हणूनच ती रुद्रबद्दल मनात उगवणाऱ्या भावनांना पुन्हा पुन्हा दाबून टाकत होती. पण आज माहीत नाही का, आश्वी आणि रुद्रला एकत्र पाहून तिला काय झालं होतं. तिचा राग कमी व्हायचं नाव घेत नव्हता. खरं तर ती द्विधा मनस्थितीत होती. तिने काय करावं हेच तिला समजत नव्हतं. संभवकडून मिळालेला धोका आणि रुद्र देखील ऑफिसर असल्याच्या गोष्टीने तिला आतून तोडून टाकलं होतं. ती कसली ऑफिसर होती जी स्वतःच्या बॉयफ्रेंडची सच्चाई जाणू शकली नाही? आणि रुद्रबद्दल तर तिला अजिबात अंदाज नव्हता की तो माफिया नसून एक ऑफिसर आहे. संभवने फोन उचलला नाही म्हणून आरवीने त्याला मेसेज केला आणि काहीही करून कॅफेत भेटायला बोलवलं. मेसेज करून आरवी लिफ्टने खाली आली आणि पार्किंगमध्ये जाऊन रुद्रची गाडी शोधू लागली. ती गाडीजवळ पोचली आणि दरवाजा उघडणार इतक्यात कुणीतरी तिचा हात पकडून तिला थांबवलं. आरवीने त्या व्यक्तीकडे पाहिलं तर तो रुद्र होता. आरवीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. काय आहे? ती खवळून म्हणाली. कुठं चालली आहेस? रुद्रने थंड स्वरात विचारलं. तुला काय करायचंय? हात सोड माझा, मला उशीर होतोय. आरवी त्याचा हात सोडवू लागली, पण जितकी ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तितकाच रुद्र तिचा हात घट्ट पकडून होता. मला माहीत आहे तू संभवला भेटायला चालली आहेस, रुद्र म्हणाला. हे ऐकून आरवीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, पण लगेच रागाने उत्तर दिलं. हो, जात आहे. मग तुला काय? तू जा तुझ्या आश्वीजवळ. रुद्र तिच्या शब्दांनी दचकला. तुला आश्वीबद्दल जलन होते? त्याने भुवया उंचावत विचारलं. जलन? आणि तिच्याशी? नो वे, मला का जलन होईल? मी थोडी तुझी खरी बायको आहे, आरवी रुद्रकडून आपला हात सोडवत म्हणाली. रुद्रने तिला अशा प्रकारे हात सोडवताना पाहिलं आणि जास्त सक्ती न करता हात सोडून दिला. ऐक आरवी, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही, पण तुला समजावून सांगतोय. संभवला भेटणं सध्या तुझ्यासाठी योग्य नाही. तू गोंधळलेल्या अवस्थेत आहेस आणि त्यातून तू घाईघाईत निर्णय घेत आहेस. एकदा DGP सरांना येऊ देत, ते तुला सगळी सत्यता सांगतील. त्यानंतरच ठरव पुढे काय करायचे ते. घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे तुझंच नुकसान होईल, रुद्र शांतपणे म्हणाला. रुद्रचं म्हणणं ऐकून आरवी विचारात पडली. खरंच ती गोंधळलेली होती आणि त्यामुळेच घाईघाईत निर्णय घेत होती. पण खरी गोष्ट ही होती की ती रुद्र आणि आश्वीला एकत्र पाहू शकत नव्हती आणि म्हणूनच आपला राग काढण्यासाठी ती संभवकडे जात होती. चल आधी घरी जाऊया, बाकी गोष्टी नंतर करू, असं म्हणत रुद्रने पुन्हा तिचा हात धरला आणि सोबत घेऊन जाऊ लागला. आरवी ही यंत्रवत त्याच्यासोबत चालू लागली. टू बी कंटिन्यूड. आश्वी कोण आहे? आश्वीमुळे रुद्र आणि आरवी एकमेकांपासून दूर होतील का? आणि कशा प्रकारे आरवी संभवला शिक्षा देईल? जाणून घेऊया पुढच्या भागात. थँक्यू फॉर वॉचिंग.